माशीवाले लोक त्या ठिकाणी माशा विकायचे आणि त्या दिवशी तो बाजार बंद होता. त्या ओट्यावर खुल्यावर ओट्यावर भायकळ्याच्या तिथे मंडप सुद्धा नव्हता. तुम्ही मंडप टाकता ना लग्नामध्ये स्टेज होता असा त्या मार्केट मधला होता. मंडप सुद्धा त्या ठिकाणी नव्हता आणि त्या ठिकाणी मंडप सुद्धा नसताना 9 वर्षाची रमाई आणि 16 वर्षाचे बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचं लग्न अशा पद्धतीनं झालेलं आहे. पावसाच्या धारावरतून या ठिकाणी आलेलं छोटीशी ती रमाई आणि बाबासाहेबांचा संसार सुरू झालेला आहे. बाबासाहेबांचं इकडे शिक्षण चालू आहे, तिकडे त्यागमूर्ती रमाईचा त्यागही त्या ठिकाणी आहे. सुरुवातीला अशिक्षित असणारे रमाई बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अक्षरव्रत त्या ठिकाणी करून दिलेली आहे. अशिक्षित जरूर मी ती गाणं आहे, अशिक्षित जरूर मी ते गाणं म्हणत असताना त्या खऱ्या अर्थानं अशिक्षित रमाई नव्हत्या. या भारतामधून बाबासाहेब ज्या ठिकाणी शिकायला होते त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिणाऱ्या रमाई त्या ठिकाणी होत्या. अक्षर वेळ बाबासाहेबांची होती. त्या छान पद्धतीनं त्या ठिकाणी ताराच्या माध्यमातून तार म्हणजे त्या ठिकाणी पैसे पाठवायच्या. पोस्टाच्या माध्यमातून जसे विदेशामध्ये त्या ठिकाणी आहे. रमाईचा हा त्याग आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि तेव्हा आपण या ठिकाणी शिकलं पाहिजे. मग काय त्याग आहे रमाईचा? आजकालच्या बायकांमध्ये काय फरक आहे? किती जरी साड्या असल्या तरीही जयंती आली किंवा आली तर भेटायला बाबासाहेबांमुळे मुस्तरतल्या जगातल्या मापानं असं दिलं बापाच्या त्या बापानं. बाबासाहेबांनी भरपूर सारं दिलेलं आहे. दान भीमाचे घेण्या आपण चढते होते ओळ दिले बाबासाहेबांना बरोबर. आणि तरी देखील आमच्यातले काही नालायक, आमच्यातले काही बाबासाहेबांना बैमान असणारे अजून सुद्धा इतरांच्या किंवा आपला धर्म सोडून या ठिकाणी वाजत आहे. मग त्याग तुमच्यासाठी केलेला आहे. 3 मुलं गमावलेले आहेत. गंगाधर गेलेला आहे, रमेश गेलेला आहे, राजरत्न गेलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांची एकमेव असणारी कन्या. काय नाव होतं बाबासाहेबांच्या मुलीचं? काय नाव होतं बाबासाहेबांच्या मुलीचं माहित आहे? बाबासाहेबांनी हिंदू नाव ठेवलं होतं. खूप चांगली मुलगी ती देवी बनवली. बाबासाहेब आंबेडकर एकमेव त्या ठिकाणी राहिले आणि खऱ्या अर्थानं तुमच्यामुळे आमच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र सामाजिक आणि संपूर्ण क्रांतीला त्या ठिकाणी संचाराकडे त्यांना लक्ष देता आलं नाहीये. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागामुळे समर्थनामुळे त्या मूर्ती रमाईच्या त्या असणाऱ्या त्यागामुळे आज आपल्याला जीवनाचे आपण एवढे आपले वाढदिवस जयंती साडी मोठे मोठे घरं आपण या ठिकाणी घेत आहोत याचं भान आपण ठेवलं पाहिजे. तर आपली जबाबदारी या ठिकाणी आहे. काय आहे आपली जबाबदारी? तर आपल्या वागण्यामुळं इतरांनी आपल्या बापाला आपल्या समाजाला या ठिकाणी बोललं नाही पाहिजे की बाबा ह्या समाजातले लोक मतदान करताना पैसे घेतात. म्हणायला पाहिजे का? पैसे घेऊन मतदान करायचंय का? दारूच्या आणि मटणाच्या आमिषाला आपण या ठिकाणी करायचंय का? तर आपण या ठिकाणी शिकलं पाहिजे आणि शिकल्यानंतर ज्याचं पुस्तक ज्यांचं वाचन असतं त्याचं मस्तक कोणासोबतही या ठिकाणी झोकत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिक्षण हे बाजूचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. शिका, संघटित आणि संघर्ष करा. आपण या ठिकाणी शिकलं पाहिजे. मी आता मुलींना म्हणजे तुम्ही शिका, ही संधी आहे. एक काळ असा होता की चूल आणि मूल त्या ठिकाणी आहे तेवढंच अस्तित्व स्त्रियांचं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी त्याग आणि समर्पण केलंय. मांडलं, बिल मांडलं संसदेमध्ये हिंदू कोड बिल नावाचं. स्त्रियांना त्या ठिकाणी वारसा हक्क मिळणार होता. बापाच्या संपत्तीमध्ये, नवऱ्याच्या संपत्तीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण वाटा मिळणार होता. त्या ठिकाणी पहिल्या कार्यकाळामध्ये हिंदू परंपरेनुसार एकच नवरा केला तर त्याच्यापाशी नांदायचं होतं. स्त्रियांना जर दारू पिऊन देतो राज्य देण्याचं असेल तर त्याला घटस्फोटाचा अधिकार सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या बिलामध्ये दिला होता. पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा अधिकार त्या ठिकाणी बाबासाहेबांनी दिला होता. म्हणून त्या ठिकाणी ते बिल पारित नाही झालं. समस्त कुंडी असताल वरच्या किंवा त्या कार्यकाळामध्ये असणाऱ्या प्रत्येक समाजामधल्या ज्या स्त्रिया असतील समसमान मानून बाबासाहेब आंबेडकरांनी तो प्रस्ताव मांडला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये त्या कायदा पारित होऊ नये म्हणून किंवा ते बिल पारित होऊ नये महिला त्या ठिकाणी उतरल्या. त्या कार्यकाळामध्ये विविध दुसऱ्या पक्षाच्या बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाच्या त्या खुर्चीला लाट मारली. खुर्चीचा सुद्धा राजीनामा दिला. आणि आज आमच्या इकडे बघा इथून कुठं काही भेटतंय का? कुणीतरी
तुम्ही मला आमदार करतोय का नगरसेवक करतोय का कुठं तुम्ही मला 500 रुपये काही म्हणजे त्या पद्धतीने असं चालू आहे. लाचारीचं जगणं आपल्याला सोडलं पाहिजे आणि स्वाभिमानानं जगता आलं. आणि स्वाभिमान कधी येईल तर आपण या ठिकाणी पुस्तक वाचन केल्यानंतर बाबासाहेबांना समजून घेतल्यानंतर एकत्र आल्यानंतर ताकद ती निर्माण या ठिकाणी होईल. स्वाभिमान आपला निर्माण त्या ठिकाणी होईल. तुम्ही व्यसनाच्या आहारी जर गेलात तर तुम्हाला पैशाची कमी होईल. तुम्ही व्यवस्थित काम कराल, व्यसन नाही कराल, दारू नाही प्याल, गुटखा नाही खाल आणि व्यवस्थित मुलांना चांगल्या पद्धतीने शिकाल तर तुमचं जीवनमान सुद्धा उंच होईल आणि तुमच्याकडे ते स्वाभिमानाची ताकद सुद्धा या ठिकाणी येईल. दारू पिऊन तुम्ही जर या ठिकाणी लाचारीचं जगणं जर जगत असाल तर निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या समग्र क्रांतीला आपण एक धोका देत आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज समाजातले असंख्य लोक आहेत. मला सांगा मला किती लोक आता तंबाखूचं तुम्ही म्हणताय हे गुटखा झालाय, मटण झालंय, दारू झाली. खरं सांगा आयुष्य गेलं हो. काल मुजरेच केलं रे माझ्या मेलेल्या बापाने. काय केलं? गावामध्ये आपण गेलो, बाबासाहेब त्या ठिकाणी नव्हते त्यावेळेस. तो कुठेतरी आपलं गावाच्या काट्यानं आपलं घर आहे असायचे माहिती केलं तुम्हाला. त्या ठिकाणी काल मुजरेच केलं रे माझ्या मेलेल्या बापाने पण आज मुजरे मला करते कधी माझ्या प्रतापाने. आज खांद्याला खांदा लावून साहेबांच्या त्या महत्वाच्या त्या खुर्चीवर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेलं ती सोनं संधीचं सोनं करून आपण बसत आहोत. आमच्यातले अधिकारी या ठिकाणी घडत आहेत. उद्या नेहरूनगरमध्ये या ठिकाणी सगळं धम्माचा विचार आपण बाबासाहेबांना जर या ठिकाणी समजून घेतलं तर उद्या अधिकारी घडायला या ठिकाणी वेळ लागत नाही. सुरुवात या ठिकाणी झाली आहे. पहिली गोष्ट तर आपले लोक एकत्र येत नाहीत आणि एकत्र आल्यानंतर 4 डोके त्या ठिकाणी त्यांना हे करताय की कुणाचा कधी फायदा आहे का. आपण या ठिकाणी सर्वप्रथम तुमचं कौतुक आहे नेहरूनगरवासियांचं. आमचे चंद्रकांत असतील आणि या ठिकाणी असणारे आमचे आंबोळे असतील किंवा आपण सर्वजण आहेत. तुम्ही एकत्र येत आहेत आणि त्याहूनही श्रेष्ठ बाब ही आहे की या ठिकाणी महिलांचा पुढाकार आहे. महिलांनी मी मागच्या वेळेस आवाहन केलं होतं. एक 15-20% महिला या ठिकाणी शुभ्र साडीमध्ये आलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा पुरुषांनी सुद्धा शुभ्र याच्यामध्ये या. जसं शरीरावर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की एखाद्या कपड्यावर आपल्याला डाग लागल्यानंतर पांढरा कपडा घातलाय आणि डाग लागल्यानंतर आपल्याला सवय येत नाही. आपण बघतो नेहमी आहे डाग लागल्या चांगला वाटत नाही. तसं शीलमध्ये चरित्र आहे. शिलावर सुद्धा डाग आपल्याला लागता कामा नाही. विनय आपल्या अंगामध्ये असलं पाहिजे. सगळं धर्माचं पालन केलं पाहिजे. त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्यासाठी आलो की हात कसं जोडायचे, कसं आपण पाया पडायचं. पण ते अनुसरण करत असताना नुसतं पाया पडतो किंवा मूर्तीमध्ये त्या ठिकाणी नाही येत तर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकामध्ये आहेत. बुद्ध आणि त्यांचा धर्म किती जणांनी वाचलेला आहे? वाचन होतं ग्रंथाचं होतं. तुमचं ग्रंथ वाचन होतं का? महिला मंडळाचं नाव काय? पुढच्या रविवारी साहेबांची तयारी करा. एक महिला मंडळाला नाव द्या. सर्व महिला या ठिकाणी त्या महिला मंडळाच्या एक अध्यक्ष सचिव आपण निवडा. कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. पहिल्यांदा आपण या ठिकाणी महिला मंडळ स्थापन करू आणि महिला मंडळाच्या माध्यमातून इथं पुढच्या वेळेस जुलैमध्ये आषाढ पौर्णिमा आपली या ठिकाणी म्हणजे आषाढच्या वेळेस आपलं या ठिकाणी ग्रंथ वाचन असतं. ग्रंथ वाचन करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या शेवटच्या घटकापर्यंत मरेपर्यंत महापरिनिर्वाण होईपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि धम्मा, बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचायला आपण सुरुवात या ठिकाणी केली पाहिजे.